नमस्कार प्रेक्षक हो, सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी डॉक्टर प्रतिभा माने तुमचे मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, आपले शरीर हे एक कॉम्प्लेक्स मशीन आहे आणि या मशीनचे कार्य सुरळीतपणे पार पाडण्यासाठी सगळ्यात महत्त्वाचे असतात ते म्हणजे आपल्या शरीरातील अवयव। हृदय असू दे, फुफ्फुस असू दे, किडनी, लिव्हर किंवा त्वचा, आतडे आणि अगदी ज्ञानेंद्रिये यांसारखी अनेक अवयव शरीराचे कार्य सुरळीतपणे पार पाडण्याचे काम करत असतात। परंतु या सगळ्या अवयवांवर जर नियंत्रण असेल, या सगळ्या अवयवांचे कार्य जर नियमित पार पाडण्याचे कार्य जर कोण करत असेल तर तो म्हणजे आपला मेंदू। उच्च रक्तदाब, डायबिटीज, थायरॉइडचे प्रॉब्लेम या सगळ्या प्रॉब्लेम्समुळे मेंदूवरती बऱ्याच वेळेला परिणाम होत असतो आणि त्यामुळे कॉम्प्लिकेशनच्या स्वरूपामध्ये मेंदूचे काही आजार होत असतात। आणि या आजारांपैकीच एक अत्यंत गंभीर आजार तो म्हणजे पक्षाघात। बऱ्याच वेळेला बघायला गेलं तर पक्षाघात म्हणजे एक शारीरिक म्हणजे मसल्सचा किंवा मस्क्युलर हाडांचा, पेशींचा आजार वाढतो। परंतु या आजाराचे मूळ कारण जे असते ते म्हणजे आपल्या मेंदूमध्ये असते। 29 ऑक्टोबर हा दिवस जागतिक पक्षाघात दिवस म्हणून सगळीकडे साजरा केला जातो। पक्षाघात या आजारामध्ये येणारी अत्यैक अवस्था म्हणजेच इमर्जन्सी सिच्युएशन, त्याचप्रमाणे पक्षाघातानंतर होणारे रिहॅबिलिटेशन आणि तसेच पक्षाघात होऊ नये म्हणून कोणकोणती काळजी घ्यावी या सगळ्यांची माहिती आज आपण आजच्या भागामध्ये करून घेणार आहोत। प्रेक्षक हो, आजचा आपला विषय आहे जागतिक पक्षाघात दिवस। विषय पुन्हा एकदा सांगते, जागतिक पक्षाघात दिवस। या निमित्ताने आजचा आपला हा विषय आहे जागतिक पक्षाघात दिवस। प्रेक्षक हो, या विषयावर मार्गदर्शन करण्यासाठी आज आपल्या स्टुडिओमध्ये आलेले आहेत नायर हॉस्पिटलचे सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ डॉक्टर नोएल गोम्स सर। नमस्कार सर। नमस्ते। सह्याद्री वाहिनीच्या आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये मी तुमचं मनापासून स्वागत करते। प्रेक्षक हो, सरांचा थोडक्यात परिचय करून देते। डॉक्टर नोएल विल्यम्स गोम्स सर, आपण प्रसिद्ध मेंदूविकार तज्ञ म्हणजेच न्यूरोलॉजिस्ट आहात व सध्या TN मेडिकल कॉलेज व नायर हॉस्पिटल मुंबई येथे असोसिएट प्रोफेसर या पदावर कार्यरत आहात। सरांनी MBBS नंतर पदव्युत्तर MD ही पदवी मेडिसिन या विषयामध्ये घेतलेली आहे। त्याचप्रमाणे डॉक्टरेट ऑफ मेडिसिन ही सुपर स्पेशालिटी पदवी सरांनी न्यूरोलॉजी या विषयामध्ये केलेली आहे। सरांनी विविध विषयामध्ये राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय स्तरावरती रिसर्च पेपर पब्लिकेशन केलेले आहे। चला तर मग प्रेक्षक सुरू करूया आजच्या विषयाला। आजचा आपला विषय आहे जागतिक पक्षाघात दिवस आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत डॉक्टर नोएल गोम्स सर। सर, आपण जर आज बघायला गेलं तर बरेचसे आजार समाजामध्ये वाढलेले आहेत। डायबिटीज आहे, BP आहे, थायरॉइड आहे, याच्याबरोबरच अनेकसे आजार आपल्याला अगदी रुटीन प्रॅक्टिसमध्ये पाहायला मिळतात। तर पक्षाघात हा त्याच्यासोबत येणाराच एक आजार आहे आणि अत्यंत गंभीर स्वरूपाचा आजार आहे। तर पक्षाघात दिवस असा एक साजरा करण्यामागे प्रयोजन काय आहे? तर साधारण आपण पाहिलं तर 2004 साली कॅनडामध्ये ही घोषणा झाली होती की 29 ऑक्टोबर म्हणजे 29 ऑक्टोबर हा वर्ल्ड स्ट्रोक डे किंवा जागतिक पक्षाघात दिवस असा साजरा केला जाईल। आणि जर तुम्ही इंटरनेटवर सुद्धा पाहिलं, जर वर्ल्ड स्ट्रोक डे तुम्ही शोधलं तर तुम्हाला पहिला वाक्य दिसेल सिरियस नेचर ऑफ स्ट्रोक। सिरियस नेचर म्हणजे ह्याचं गंभीर स्वरूप। तर स्ट्रोक किंवा पक्षाघात ह्याचं गंभीर स्वरूप आहे आणि हे का गंभीर आहे हे आपल्याला कळून यायला पाहिजे। तर जर तुम्ही जगात पाहिलं तर दरवर्षी 18 लाख लोकांना पक्षाघात होतो आणि हृदयविकार म्हणजे हार्ट अटॅक नंतर सर्वाधिक मृत्यू जो होतो तो पक्षाघात किंवा स्ट्रोकमुळे होतो। आणि जगात 3ऱ्या नंबरवर डिसेबिलिटी किंवा अपंगत्व जे आपण म्हणतो ते सुद्धा स्ट्रोक किंवा पक्षाघातमुळे होतो। आणि आपण जर हे गंभीर स्वरूप पाहिलं तर हे भारतात सुद्धा आहे। आणि भारतामध्ये जर आपण 1 लाखची लोकसंख्या पाहिली, 1 लाख पॉप्युलेशन, त्यामध्ये 145 लोकांना पक्षाघात हा झालेला असतो किंवा होतो। आणि हे भारतात वाढतच चाललं आहे। आणि जेव्हा हे स्ट्रोक डेची घोषणा केली गेली होती तेव्हा सुरुवातीला काही पश्चिम देशामध्ये हळूहळू हे स्ट्रोकचं प्रमाण किंवा पक्षाघाताचं प्रमाण कमी झालेलं आहे, पण भारतात हा वाढत आहे। आणि मागच्या काही वर्षात, मागच्या काही 3-4 वर्षात पक्षाघाताचा जो प्रमाण आहे तो 100% वाढलेला आहे। आणि ह्याचं सिरियसनेस किंवा याचं गांभीर्य आपल्याला समजून यायला पाहिजे आणि ह्याची जागरूकता वाढायला पाहिजे। म्हणून आपण हा वर्ल्ड स्ट्रोक डे किंवा जागतिक पक्षाघात दिवस हा साजरा करतो। दुसरी महत्त्वाची गोष्ट म्हणजे दरवर्षी वर्ल्ड स्ट्रोक डेच्या दिवशी
एक स्लोगन किंवा एक घोषणावाक्य असं सांगितलं जातं आणि यावर्षीचा तो आहे एव्हरी मिनिट काउंट्स, म्हणजे प्रत्येक क्षण महत्त्वाचा असतो. आणि हे असं का म्हटलं जातं, कारण असं म्हणतो की टाईम इज ब्रेन, म्हणजे वेळ हे मेंदू आहे. तर पक्षाघात झाल्यानंतर जितका वेळ वाया जातो किंवा जितका वेळ जातो तितकंच मेंदूच्या पेशींना नुकसान होत जातं. आणि हे या सर्वांवर आपण चर्चा पुढे करणारच आहोत, पण याबद्दल म्हणजे ह्याचं गांभीर्य आणि ह्याबद्दलचं जो सिरियसनेस आहे तो लोकांपर्यंत पोचावा आणि त्याची जागरूकता वाढावी म्हणून आपण हे वर्ल्ड स्ट्रोक डे किंवा जागतिक पक्षाघात दिवस हे साजरा करत आहोत. बरोबर सर, आता तुम्ही म्हणालच आहात की पक्षाघात आणि मेंदू याच्याबद्दल जागरूकता करणे किंवा त्याच्याबद्दल असणारं जे गांभीर्य आहे हे लोकांपर्यंत पोहोचवणे हे या दिवसाचं मेन उद्दिष्ट आहे. तर मग पक्षाघात आणि मेंदू याचा प्रत्यक्षात काय संबंध असतो? हो, तर आपण पाहिलं की मेंदू हा अत्यंत महत्त्वाचा अवयव आपल्या शरीराचा आहे आणि आपल्या शरीरामध्ये बाकी पण अवयव इम्पॉर्टंट आहेत, महत्त्वाचे आहेत, जसं आपलं हृदय आहे, किडनी आहे, लिव्हर आहे, फुफ्फुस आहे. पण आपलं शरीर, आपल्या शरीराची हालचाल, आपले अवयवांचं काम होणे या सर्वांचं नियंत्रण जो आहे तो मेंदूच्या हातात आहे. आणि मेंदू हा एक अवयवच नाही, पण हा एक यंत्र आपण म्हणू शकतो. जसं तुम्ही पाहिलं आहे की एका यंत्रामध्ये वेगवेगळे बटणं असतात आणि प्रत्येक बटन दाबल्यावर त्याचं वेगवेगळं फंक्शन असतो. जसं एका टीव्हीमध्ये आपण बटन चेंज केल्यावर चॅनल चेंज होतो किंवा आवाज कमी जास्त होतो, तसंच मेंदूमध्येही खूप सारे भाग असतात आणि प्रत्येक भागाचा एक काम असतो किंवा एक फंक्शन असतो. जसं एक भाग असतो जो आपल्या हातापायांना ताकद देतो, त्यामुळे आपण हातपाय उचलू शकतो, आपण चालू शकतो. एक भाग असतो छोटा मेंदू ज्याला आपण म्हणतो, तो कोऑर्डिनेशन किंवा बॅलन्स आणि तोल, म्हणजे आपण जे हालचाल करतो ती नॉर्मल कशी होणार, ती बरोबर कशी होणार, ते काम छोट्या मेंदूचं किंवा त्या भागाचं आहे. एक भाग असतो जो मेमरीसाठी ज्यामध्ये मेमरी असते आणि एक भाग असतो जे आपण बोलतो, जे आपण समजतो त्याच्यासाठी त्याचं काम करतो. तर मेंदूचे वेगवेगळे भाग असतात आणि मेंदूच्या वेगवेगळ्या भागांना रक्तपुरवठा होत असतो. तर आपल्या हृदयातून जे रक्तवाहिन्या असतात ते ब्रेनपर्यंत जातात. तर राईट आणि लेफ्ट दोन्ही साईडला, उजवी आणि डावी बाजूला रक्तवाहिन्या असतात जे मेंदूपर्यंत जातात आणि ते मेंदूवाहिन्या आपल्या मेंदूच्या वेगवेगळ्या भागापर्यंत जातात आणि मेंदूंना रक्तपुरवठा होतो. तर कधीकधी असं होतं की तिथे चरबीच्या गाठी बनतात. तर चरबी आणि रक्ताचे जे गाठी बनतात त्यामुळे हे रक्तवाहिन्या चोकअप होऊ शकतात. जसं आपण बघतो की पाईप असतात किंवा ड्रेनेज पाईप असतात, त्यात खूप कचरा जमा झाला की ते चोकअप होऊन जातं. तसंच आपल्या मेंदूमध्ये सुद्धा होतो आणि हे चोकअप झाल्यामुळे त्या भागाला रक्तपुरवठा होत नाही आणि रक्तपुरवठा नाही झाल्यामुळे त्या भागाचं काम होत नाही आणि त्यामुळे आपल्याला स्ट्रोक किंवा पक्षाघात असं होतो. एक दुसऱ्या प्रकारचाही पक्षाघात असतो ज्याला आपण ब्रेन हेमरेज असं म्हणतो. तर त्यामध्ये असं होतं की जास्त रक्तदाब असतो जेव्हा, ज्याला आपण हाय BP म्हणतो, त्यामुळे आपले मेंदूचे रक्तवाहिन्या थोडे कमजोर होऊन जातात आणि जेव्हा BP वाढतो तेव्हा ते रक्तवाहिन्या फुटू शकतात आणि फाटू शकतात आणि त्यामुळे तिथे रक्तस्राव होऊ शकतो आणि हे रक्तस्राव झाल्यामुळे सुद्धा आपल्याला पक्षाघात हे होऊ शकतं. तर हे दोन प्रकारचे पक्षाघात आहेत आणि या दोघांवर आपण पुढे चर्चा करणार आहोत की हे कुठल्या प्रकारचे असतात, ह्याचे कारणं काय असतात आणि आपण हे कसं ह्याचं चिकित्सा किंवा ट्रीटमेंट करू शकतो. बरोबर. प्रेक्षकांनो, सरांनी सांगितल्याप्रमाणे ब्रेनला सगळ्यात महत्त्वाचा जो रक्तपुरवठा होतो तो हृदयाकडून होतो आणि त्यामुळे ब्लड प्रेशरसारखं किंवा हृदयाचे आजार जर असतील तर त्याच्यामध्ये पक्षाघात होण्याचे सगळ्यात जास्त चान्सेस असतात. सर, आपण प्रकारांबद्दल बोलत आहोत, तर पक्षाघाताचे काही प्रकार असतात का आणि मग त्यांची लक्षणे कशा स्वरूपाची असतात? हो, तर पक्षाघात हे मुख्यतः दोन प्रकारचे असतात. एक आपण हेमरेज म्हणतो आणि एक आपण इस्केमिक स्ट्रोक असं म्हणतो. ब्रेन हेमरेज म्हणजे जेव्हा आपल्या मेंदूचे रक्तवाहिन्या जे असतात त्यामध्ये जास्त प्रेशरमुळे किंवा जास्त दबावामुळे ते फुटून जातात किंवा कधीकधी एका रक्तवाहिनीचा एक भाग जो असतो तो कमजोर झालेला असतो आणि तिथे त्या भागाचा फुगा होतो
आणि जास्त रक्ताच्या प्रेशरमुळे किंवा दबावामुळे ते फुटू शकतं आणि तिथे रक्तस्राव होऊ शकतो आणि ह्यामुळे पक्षाघात होऊ शकतो. हा एक प्रकारचा आहे. दुसऱ्या प्रकारामध्ये जे रक्तवाहिन्या असतात त्यामध्ये चरबी आणि रक्ताची गाठ बनून जाते आणि ही जी गाठ असते त्यामुळे ते रक्तवाहिन्या चोकअप होऊन जातात आणि ते चोकअप झाल्यामुळे त्या भागाला रक्तपुरवठा होत नाही आणि तेव्हा पक्षाघात किंवा स्ट्रोक हे होऊ शकतं. आता पक्षाघात किंवा स्ट्रोक हे ओळखायचं कसं, तर हा सर्वात महत्त्वाचा मुद्दा आहे. तर कसं आहे की मेंदूमध्ये वेगवेगळे भाग असतात आणि ज्या भागाला रक्तपुरवठा कमी झाला आहे त्या भागाला त्रासचा प्रॉब्लेम होतो, त्या भागाचं काम होत नाही आणि त्यामुळे तसे लक्षणं दिसून येतात. तर जर आपण स्लाइड्समध्ये मी पाहिले तर एक महत्त्वाचं गोष्ट म्हणजे जेव्हा हातापायाला कमजोरी येते तेव्हा जर कुठले मेंदूच्या एका भागाला जर रक्तपुरवठा कमी झाला आणि हातापायाला कमजोरी आली तर ते एक लक्षण असू शकतं. कधी तर साधारणतः एका बाजूच्याच हातापायाला त्रास पहिला होतो, कधीकधी दोन्ही पायाला सुद्धा होऊ शकतं. त्यानंतर चेहरा एका साईडला जाणे किंवा वाकडा होणे, दोन दोन दिसणे किंवा डबल दिसणे, चक्कर येणे ही सुद्धा एक स्ट्रोकची किंवा पक्षाघाताचं लक्षण असू शकतं. त्यानंतर चालताना तोल जाणे आणि किंवा बॅलन्स जाणे आणि त्यानंतर बोलायला त्रास होणे, त्याला आपण बोलतो बोबडी वळणे. त्यानंतर एकतर बोलायला त्रास होऊ शकतो किंवा बोलणं एकदम बंद होऊ शकतं, म्हणजे एकतर त्या पेशंटला आपण जे बोलतो ते कळणार नाही किंवा कळलं तरी तो बोलू शकणार नाही. तर हे काही मुख्य लक्षणे असतात स्ट्रोकचे. तर हे जेव्हा स्ट्रोकचं आणि जागतिक पक्षाघात दिवस हे जेव्हा सुरू झालं आणि मी सुरुवातीलाही तुम्हाला सांगितलं की टाईम इज ब्रेन, म्हणजे वेळ मेंदू असते आणि त्यामुळे आपल्याला स्ट्रोक होत आहे किंवा पक्षाघात होत आहे हे जाणून घ्यायचं हे खूप महत्त्वाचं असतं. आणि त्यामुळे सरकारने आणि वेगवेगळे जे कॉन्फरन्सेस होतात त्याने आपल्याला एक मूळ मंत्र दिलेला आहे, तो म्हणजे बी फास्ट. बी म्हणजे बॅलन्स. तर जर पेशंटचं अचानकपणे बॅलन्स जात असेल, तोल जात असेल, चालता चालता पेशंट एका साईडला होत असेल, पडत असेल, पडायला जात असेल. ई म्हणजे आईज म्हणजे डोळे. तर अचानक डबल दिसणे, अचानक डोळा एका बाजूला होणे, अचानक दिसायचं बंद होणे, हे सुद्धा लक्षण असू शकतं. एफ म्हणजे फेस म्हणजे चेहरा. तर चेहरा वाकडा होणे, चेहरा एका बाजूला जाणे, जेव्हा पेशंट पाणी पितो तेव्हा एका बाजूने पाणी पडतं किंवा जेवण करताना एका बाजूने जेवण पडतं. ए म्हणजे आर्म म्हणजे हात आणि ह्यासोबत पायसुद्धा. तर हातापायाला कमजोरी होणे अचानक एका बाजूचे, ते लेफ्ट पण डावी बाजू असू शकते किंवा उजवी बाजू असू शकते. एस म्हणजे स्पीच म्हणजे बोलणे. तर बोलण्यामध्ये बोबडी वळणे, त्यानंतर बोलायला त्रास होणे किंवा बोलणं अचानकपणे बंद होणे. तर हे सुद्धा स्ट्रोकचे किंवा पक्षाघाताचे लक्षणं आहेत. आणि टी म्हणजे सर्वात इम्पॉर्टंट आहे म्हणजे टाईम, वेळ. तर हे काही लक्षणं आहेत ज्याने आपण स्ट्रोक किंवा पक्षाघात हे आपण आपल्याला कळून येतं आणि हे झाल्यानंतर पेशंटने लगेच हॉस्पिटलला जायला पाहिजे. दुसरा महत्त्वाचं मला असं सांगायचं आहे की पक्षाघाताचा एक छोटा व्हर्जन असतो, त्याला आपण मायनर स्ट्रोक असं म्हणतो, त्याला आपण TIA असं म्हणतो, ट्रान्झिएंट इस्केमिक अटॅक, म्हणजे थोड्या वेळासाठी येणारा स्ट्रोक. यामध्ये पेशंटला हातापायाला कमजोरी येऊ शकते, हातापायाला सुन्नपणा पडू शकतो किंवा चक्कर येऊ शकते, बॅलन्स जाऊ शकतो, पण हे थोड्या वेळासाठीच राहतो. कधीकधी 5 मिनटं, 10 मिनटं, 1 तास आणि 1 तासानंतर पूर्ण नॉर्मल होऊन जातं. आणि तेव्हा आपल्याला असं वाटतं की नाही, हे तर काहीतरी कमजोरी झाली असेल, मी जेवण केलं नाही म्हणून झालं असेल किंवा ताण आलं म्हणून झालं असेल, पण नाही, हे कधीकधी मायनर स्ट्रोकचे लक्षणं असतात. आणि हे जेव्हा परत परत येत असतात त्यानंतर मोठा स्ट्रोक येण्याची शक्यता असते. म्हणून जेव्हा हे मायनर स्ट्रोक येत असतात तेव्हाच जर डॉक्टरांकडे गेले आणि ह्याची ट्रीटमेंट चालू केली तर आपण मोठा स्ट्रोक किंवा मोठा पक्षाघात होण्यापासून वाचू शकतो. बरोबर. तर सर, मग ज्यावेळेला पक्षाघाताचा विचार केला जातो त्यावेळेला मग त्याची कारणे काय असतात?
पक्षाघात होण्यामागचे कारणे काय आहेत? हो, तर जसं तुम्ही स्लाइडमध्ये बघू शकता की कारणे हे दोन प्रकारचे आपण किंवा जोखीम जे असतं रिस्क फॅक्टर हे आपण दोन प्रकारचे असतात. एक मॉडिफायबल असतो आणि एक नॉन मॉडिफायबल असतो. मॉडिफायबल म्हणजे ज्यांना आपण सुधार करू शकतो आणि नॉन मॉडिफायबल म्हणजे जे आपण सुधार करू शकत नाही. ठीक आहे, तर नॉन मॉडिफायबलमध्ये एक सर्वात महत्त्वाचं म्हणजे वय. तर जसं वय वाढत जातं जसं 50 वयानंतर जी जोखीम किंवा रिस्क असते पक्षाघाताची ती वाढून जाते. दुसरं म्हणजे लिंग. तर पुरुषांमध्ये स्ट्रोक किंवा पक्षाघाताची रिस्क किंवा जोखीम थोडी जास्त आहे एका स्त्रीपेक्षा किंवा फिमेलपेक्षा. आणि तिसरं असतं जेनेटिक्स. तर जेनेटिक्स म्हणजे आपल्या शरीराच्या पेशीमध्ये जो DNA RNA असतो त्याच्यामध्ये जो प्रॉब्लेम असतो किंवा त्याच्यामध्ये जी काही खोड असते त्याला आपण जेनेटिक डिझीज किंवा जेनेटिक आजार असं म्हणतो. तर हे जेनेटिक आजार हे जन्मापासून असतात, पण यामुळे होणारे जे स्ट्रोक किंवा पक्षाघात असतात ते नंतरही होऊ शकतात. वयाच्या 10 वर्षी होऊ शकतात, 20 वर्षी होऊ शकतात किंवा नंतरही होऊ शकतात. कधीकधी हे जे जेनेटिक आजार असतात हे अनुवंशिक असतात, म्हणजे फॅमिलीमध्ये असतात की आईकडून मुलाला होऊ शकतं, एका वडिलांकडून मुलाला होऊ शकतं आणि ते पुढे पिढ्यामध्ये राहू शकतं तो आजार. तर हे जेनेटिक असतात. आणि बाकी असतात मॉडिफायबल की ज्यांचा आपण सुधार करू शकतो किंवा ते आपण बदलू शकतो. आणि तुम्ही जर स्लाइड्समध्ये पाहिलं तर त्यात सर्वात महत्त्वाचं आहे उच्च रक्तदाब. त्याला आपण मेडिकली हायपरटेन्शन असं म्हणतो. तर हायपरटेन्शन म्हणजे काय किंवा उच्च रक्तदाब म्हणजे काय की जेव्हा माणसाचं ब्लड प्रेशर 130 पेक्षा जास्त असेल तर तो उच्च रक्तदाब आहे. आणि 140च्या वरती असेल, 130च्या वरती असेल तर आपल्याला ट्रीटमेंट चालू करावी लागते. आणि उच्च रक्तदाब जो आहे त्याला सायलेंट किलर असंही म्हटलेलं आहे. आणि असं का म्हटलेलं आहे कारण ह्याचे लक्षणं आपल्याला दिसून येत नाही. आणि पण या उच्च रक्तदाबामुळे मेंदू, हृदय, किडनी, डोळे आणि बाकी जे आपले नसा असतात त्याच्यावर फरक पडायला लागतो. आणि जेव्हा ह्यामुळे फरक पडण्यामुळे जेव्हा आजार होतो तेव्हाच आपल्याला समजून येतं की उच्च रक्तदाब आहे किंवा ब्लड प्रेशर वाढलेला आहे. तर ब्लड प्रेशर हा महत्त्वाचा रिस्क फॅक्टर किंवा जोखीम आहे. दुसरा म्हणजे डायबिटीस म्हणजे मधुमेह. तर जेव्हा आपली शरीरामध्ये शुगर जास्त असते तेव्हा शरीरामध्ये रक्तवाहिन्यामध्ये काही बदल व्हायला सुरुवात होतात. तसंच जेव्हा शुगर जास्त असते तेव्हा आपल्या शरीरामध्ये चरबी वाढत जाते. आणि ही जेव्हा चरबी वाढत जाते तेव्हा ती आपल्या रक्तवाहिन्यामध्ये जमा व्हायला लागते आणि तिथे चरबी आणि रक्ताच्या गाठी बनून जातात. हेच पुढे जाऊन त्या रक्तवाहिन्या चोकअप करू शकतात आणि पक्षाघात होऊ शकतो. तिसरा म्हणजे ओबेसिटी किंवा लठ्ठपणा. आणि तुम्हाला माहितीच आहे की जसं अमेरिकेमध्ये एपिडेमिक ऑफ ओबेसिटी म्हटलेलं होतं की ओबेसिटी हा आजारासारखा पसरत होतं, तसंच भारतामध्ये सुद्धा ओबेसिटी खूप वाढत आहे. आणि आपण जेव्हा BMI कॅल्क्युलेट करतो म्हणजे आपलं वजन त्याबद्दल आणि हाईट ह्याचा जेव्हा आपण रेशो काढतो आणि हा BMI जेव्हा 23च्या वरती असतो तेव्हा त्याला आपण ओव्हरवेट असं म्हणतो आणि 25च्या वरती असतो तेव्हा त्याला आपण ओबेसिटी किंवा लठ्ठपणा असं म्हणतो. आणि ओबेसिटीमुळे शरीरामध्ये चरबी वाढते, शरीरामध्ये इन्सुलिनचं रेझिस्टन्स वाढल्यामुळे शुगरसुद्धा वाढते म्हणजे साखर वाढते आणि स्ट्रोकची रिस्क वाढून जाते. त्यासोबत सिडेंटरी लाईफस्टाईल म्हणजे शरीराची कमी हालचाल. आता जसं आपलं काम वाढतो, आपण थकून जातो, आपल्याला एक्सरसाइज किंवा व्यायाम करायला टाईम भेटत नाही. घरी आल्यानंतर सुद्धा आपण सोफ्यावर किंवा बेडवर बसलो असतो, TV बघत असतो, त्याला आपण काउच पोटॅटोसुद्धा म्हणतो. तर या सिडेंटरी लाईफस्टाईलमुळे आणि व्यायाम न केल्यामुळे सुद्धा स्ट्रोकची किंवा पक्षाघाताची रिस्क किंवा जोखीम वाढून जातं. त्यानंतर आहे धूम्रपान म्हणजे स्मोकिंग, तंबाखूचं सेवन, तंबाखू खाणे आणि मदिरा. या तिन्हीमुळे स्ट्रोकची रिस्क किंवा पक्षाघाताची रिस्क वाढून जाते. आणि जेव्हा आपण तंबाखू खातो किंवा स्मोकिंग करतो त्यामध्ये काही रसायन असतात आणि या रसायनामुळे जे रक्त नळिका असते किंवा रक्तवाहिनी असते त्यामध्ये
बदल किंवा त्यामध्ये इजा व्हायला सुरुवात होते आणि त्यामुळे पक्षाघाताचा जोखीम वाढून जातो. त्यानंतर आहे चरबी वाढणे, तर त्याला आपण हायपरलिपिडिमिया सुद्धा म्हणतो. तर चरबीमध्ये सुद्धा चांगली चरबी असते आणि वाईट चरबी असते. वाईट चरबीला आपण LDL लेवल्स असं म्हणतो. जेव्हा आपण ब्लडमध्ये चरबीची लेवल चेक करतो तेव्हा हे LDL लेवल चेक करणं गरजेचं असतं आणि हा LDL लेवल आपल्या शरीरामध्ये 100पेक्षा कमी हवा. जर तो 100हून जास्त असेल तर ती चरबी आपल्या रक्तनलिकेमध्ये जमा व्हायला सुरुवात होते आणि स्ट्रोकची जोखीम वाढून जाते. हृदयाचे विकार म्हणजे हार्ट कंडिशन, तर ब्लड प्रेशर जे म्हणजे रक्तदाब, मधुमेहामुळे होणारे हृदयविकार किंवा हृदयामध्ये जे व्हॉल्व्ह असतात त्याचा विकार म्हणजे त्याचा जो आजार असतो तो, आणि हृदयाचे ठोक्यांचा आजार त्याला आपण एरिथमिया असं म्हणतो. हे तिन्ही हृदयाच्या विकारांमुळे स्ट्रोक होऊ शकतो. तर कधीकधी हृदयविकारांमुळे हृदयामध्येच रक्ताची गाठ किंवा रक्ताची गुठळी निर्माण होते आणि ही गुठळी आपल्या मेंदूमध्ये जाऊ शकते रक्तवाहिनीमधून आणि तिथे स्ट्रोक होऊ शकतो. तर म्हणून हृदयाचा विकार हा पण एक जोखीम किंवा रिस्क फॅक्टर आहे. आणि शेवटचं पण हे एक इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाचं आहे ते म्हणजे डाएट म्हणजे आहार. तर आहारामध्ये आपण काय खातो त्यामुळे स्ट्रोक किंवा पक्षाघाताची जोखीम वाढून जाते. जसं जास्त तेल खाणे, जास्त मीठ खाणे. कधीकधी आपण जेवणात मीठ कमी घालतो, पण नमकीन खाणे, लोणचे खाणे, पापड खाणे, बाहेरचं जंक फूड किंवा फास्ट फूड खाणे ज्यामध्ये नॉर्मलपेक्षा जास्त मीठ असतं तेव्हा बाकी स्ट्रोक, ब्लड प्रेशर, उच्च रक्तदाब हे सर्व रिस्क वाढून जाते. त्यासोबत आपण जितकं चरबी खातो तितकीच आपल्या शरीरामध्ये जी खराब चरबी असते ती पण वाढून जाते आणि त्यामुळे स्ट्रोकची रिस्क किंवा स्ट्रोकची जोखीम वाढून जाते. तर हे काही रिस्क फॅक्टर्स आहेत जे आपल्याला माहिती पाहिजे आणि याहून अजून पण आहेत पण ते थोडे दुर्मिळ कारण असतात. तर पण हे इम्पॉर्टंट किंवा महत्त्वाचे रिस्क फॅक्टर्स आहेत जे आपल्याला माहिती पाहिजे आणि ज्यात आपण बदल करू शकतो. असं म्हटलं जातं की जर ब्लड प्रेशर आपण 10 पॉईंटने कमी करू शकलो, म्हणजे जर कोणाचं ब्लड प्रेशर 160 असेल आणि आपण ते औषधाने 150 पर्यंत आणलं तर पेशंटची स्ट्रोकची रिस्क किंवा जोखीम 40% कमी होऊ शकते. तसंच जर आपण खराब चरबी जी आहे LDL लेवल जर ते आपण 100हून खाली आणलं तर स्ट्रोकची जोखीम आपण 10 ते 20% कमी करू शकतो. तर म्हणून हे रिस्क फॅक्टर किंवा कारणे बद्दलचं इन्फॉर्मेशन हे महत्त्वाचं आहे. बरोबर. प्रेक्षक हो, सरांनी पक्षाघाताची कारणे खूप सविस्तरपणे आपल्याला सांगितलेली आहेत. तुम्हाला आयडिया आलीच असेल की पक्षाघात होण्यामागे ही सगळ्यात महत्त्वाची कारणे आहेत. ही चर्चा आपण सुरू ठेवणार आहोत. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आज आपण चर्चा करत आहोत जागतिक पक्षाघात दिवस या विषयावर आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध न्यूरोलॉजिस्ट म्हणजेच मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर नोएल कोम्स सर. सर, आपल्याला एक फोन येतोय अजिंक्य गोडे बदलापूरवरून. हॅलो हॅलो हॅलो. हा अजिंक्य सर बोला. मला असं विचारायचं होतं, टाइम इज ब्रेन या संकल्पनेचा अर्थ काय आणि त्याचा उपयोग आपण पक्षाघाताच्या उपचारात कसा करू शकतो असं विचारायचं. ओके, धन्यवाद अजिंक्य सर. एकदा प्रश्न रिपीट कराल का? सर, त्यांना असं विचारायचं होतं की टाइम जो आपण आता म्हटलेला आहे तो पक्षाघाताच्या अनुसरून कसा महत्त्वाचा आहे, त्याचं इम्पॉर्टन्स काय आहे? हो, ॲक्च्युली आपण ते टाईम हा ट्रीटमेंटसाठी खूप महत्त्वाचा आहे आणि आपण पुढे ह्याच्यावर चर्चा करणारच आहोत. पण मी एक थोडक्यात तुम्हाला सांगायला गेलो तर आपल्याकडे आता काही नवीन औषधं किंवा नवीन इंजेक्शन आणि नवीन प्रक्रिया म्हणजे प्रोसिजर्स अवेलेबल आहेत जे आपल्याला टायमात करावे लागतात जेव्हा स्ट्रोक येतो तेव्हा. तर साधारणपणे जेव्हा स्ट्रोक चालू होतो त्याच्या 4.5 तासाच्या आत जर पेशंट हॉस्पिटलमध्ये येत असेल तर आपल्याकडे एक नवीन इंजेक्शन उपलब्ध झालेला आहे. म्हणजे हा नवीन नाही आहे, हा जुनाच आहे, पण याबद्दल लोकांना माहिती जास्त नाही आहे. आणि हा इंजेक्शन हा क्लॉट बस्टर म्हणून इंजेक्शन असतो की
की जेव्हा जे रक्ताच्या गाठी किंवा रक्ताच्या गुठल्या झालेल्या असतात त्या रक्ताच्या गाठी किंवा गुठल्यांना हे विरघळून टाकतं, तसा हा इंजेक्शन आहे. आणि या इंजेक्शन मध्ये 2-3 प्रकार आहेत आणि पण ही ट्रीटमेंट आपल्याला 4.5 तासाच्या आत करावी लागते. म्हणून मी परत सांगतोय की टाईम महत्त्वाचा आहे. दुसरी प्रक्रिया म्हणजे आपण त्याला मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टॉमी असं म्हणतो, की जसं हार्टमध्ये जेव्हा हार्ट अटॅक होतो आणि आपण एंजिओग्राफी आणि एंजिओप्लास्टी करतो, म्हणजे आपण तिथे पाईप टाकतो, जे रक्ताची गाठ झालेली असते ती आपण काढून टाकतो आणि तिथे आपण एक स्टेंट टाकतो. तसंच आपण मेंदूसाठी स्ट्रोकसाठी पण करू शकतो. जेव्हा एका मोठ्या रक्तवाहिनीमध्ये जेव्हा क्लॉट झालेला असतो, आपण तिथे पाईप टाकून तो क्लॉट काढू शकतो आणि तिथे आपण स्टेंट टाकू शकतो. पण ही प्रक्रिया 6 तासामध्ये करायला हवी. ती 24 तासपर्यंत पण करू शकतो, पण त्यासाठी काही स्पेशलाइज इक्विपमेंट्स लागतात. तर म्हणून टाईम हा महत्त्वाचा आहे. बरोबर. ज्या वेळेला टाईमचा विचार केला जातो सर, त्याच्यासोबत तुम्ही आता खूप चांगल्या पद्धतीने सांगितलं की स्ट्रोकची म्हणजे पक्षाघाताची लक्षणं सुरू झाल्यापासून 4.5 तासाच्या आत जर तुम्ही पेशंटला रुग्णालयात नेलं तर ते इंजेक्शन देऊन त्याच्यावरती चिकित्सा करून पुढे होणारे कॉम्प्लिकेशन किंवा पुढे होणारी जी लक्षणं आहेत ती आपण टाळू शकतो. पण सर, सर्वसाधारणपणे पक्षाघाताची ट्रीटमेंट किंवा चिकित्सा ही कशी केली जाते? हो, तर ते सांगायला गेलं तर मुख्यमध्ये 3 भाग आहेत जे आपण सांगू शकतो ह्याच्या ट्रीटमेंटसाठी. तर जसं आपण जर इतिहासामध्ये गेलो तर 1990-1995 पर्यंत स्ट्रोक ह्याची काही चांगली ट्रीटमेंट आपल्याकडे उपलब्ध नव्हती. आणि एकदा स्ट्रोक झाला तर तो झाला आणि आपल्याकडे पुढे काही उपचार नाही आहे असं तेव्हा म्हटलं जायचं. पण आता आपल्याकडे इंजेक्शन्स आणि प्रक्रिया अवेलेबल आहेत. तर एक आपण म्हणतो की अक्यूट स्ट्रोक, म्हणजे जेव्हा पेशंट आपल्याकडे लगेच येतो स्ट्रोक झाल्यानंतर. तर एका पेशंटला जेव्हा हे स्ट्रोकचे लक्षणं दिसून येतात किंवा चालू होतात आणि 4.5 तासात जेव्हा पेशंट येतो तेव्हा आपल्याकडे थ्रॉम्बोलिसिस म्हणून हे एक प्रक्रिया करण्याचा आपल्याकडे संधी असते. पण हे 4.5 तासात करावं लागतं. तर त्यासाठी आपल्याकडे काही इंजेक्शन उपलब्ध आहेत. त्याला आपण क्लॉट बस्टर असं इंजेक्शन म्हणतो. आणि ह्याचं काम असतं की हे इंजेक्शन दिल्यानंतर जी ती रक्ताची गाठ आहे किंवा रक्ताची गुठली आहे ती विरघळून जाते आणि त्यामुळे तो रक्तपुरवठा जो थांबलेला असतो तो परत चालू होतो आणि पेशंटमध्ये सुधारणा आपल्याला दिसून येते. तर कसं असतं की हा इंजेक्शन दिल्यानंतर थोड्या पेशंट्सना लगेच फरक दिसून येतो, थोड्या तासात किंवा पुढच्या दिवसात. थोड्या पेशंट्सना लगेच नाही येत. पण जर आपण पेशंट्स असे पाहिले की ज्यांना इंजेक्शन दिलं आहे आणि दिलं नाही आहे, तर 3 महिन्यानंतरचा जो आउटकम असतो, म्हणजे 3 महिन्यानंतर जर आपण पेशंट्सना पाहिलं तर त्यांची रिकव्हरी आणि त्यांचं सुधार हा जास्त चांगला असतो. म्हणून जे पेशंट आपल्याकडे येतात ते पण त्याचे काही क्रायटेरिया असतात ज्यात तो पेशंट बसला पाहिजे आणि तो जर बसत असेल तर तो ट्रीटमेंट म्हणजे थ्रॉम्बोलिसिस हे आपण करू शकतो. आणि मॅक्झिमम म्हणजे जास्तीत जास्त पेशंट्सना याचा फायदा होतो. थोड्या पेशंट्सना हा इंजेक्शन थोडा स्ट्रॉंग असतो आणि थोड्या पेशंट्सना जर हा पक्षाघात मोठा असेल तर कधीकधी रक्तस्राव होण्याची शक्यता असते. पण जर आपण रिस्क आणि बेनिफिट पाहिलं, म्हणजे आपण जर जोखीम आणि त्याचा फायदा पाहिला तर हा फायदेशीरच असतं. तर म्हणून पण हा पेशंटवर डिपेंड करतो. जेव्हा पेशंट आपल्याकडे येतं तेव्हा आपल्याला त्याचं असेसमेंट करावं लागतं आणि त्या हिशोबाने हा इंजेक्शन देऊ शकतो की नाही, किती फायदा होईल तसं आपल्याला सांगितलं जातं. दुसरी गोष्ट म्हणजे एक मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टमी. हा जो प्रक्रिया आहे ह्याला थोडे स्पेशलिस्ट किंवा स्पेशलाइज्ड इक्विपमेंट किंवा मशिनरी लागते. तर सर्वीकडे अवेलेबल नसतो. ह्याला एक कार्यरत कॅथ लॅब लागते. तर जसं आपण हार्टचं एंजिओप्लास्टी करतो किंवा एंजिओग्राफी करतो तसंच आपण ब्रेनचं सुद्धा करू शकतो. आणि मेंदूला जे जाणारे रक्तवाहिनी असतात त्यामध्ये जे क्लॉट असतात ते आपण क्लॉट काढू शकतो. पण ही प्रक्रिया आपल्याला 6 तासामध्ये करावी लागते आणि जास्तीत जास्त 24 तासापर्यंत करू शकतो, पण त्याला थोडी स्पेशलाइज्ड इक्विपमेंट लागते. दुसरं म्हणजे हे अक्यूट ट्रीटमेंट झाल्यानंतर जे आपल्याकडे पेशंट्स येतात त्यांना आपल्याला रक्त पातळ करायची ट्रीटमेंट द्यावी लागते. त्यामध्ये ॲस्पिरिन, क्लोपिडोग्रेल हे रक्त पातळ करायच्या गोळ्या येतात. आपल्याला चरबी कमी करण्यासाठी गोळी आपल्याला द्यावी लागते आणि मग आपल्याला त्याचं बघावं लागतं की ह्याची रिस्क फॅक्टर्स किंवा काय कारणं असू शकतात.
तर जर ब्लड प्रेशर असेल, शुगर असेल, म्हणजे डायबिटीज असेल, हार्टचा काही विकार असेल, त्याचे आपल्याला टेस्ट करावे लागतात आणि त्याची ट्रीटमेंट पण करावी लागते. पण जो सिंहाचा वाटा आहे तो एक्सरसाइज किंवा रिहॅबिलिटेशनमध्ये सुद्धा आहे. बरोबर सर, ही चर्चा आपण सुरू ठेवणारच आहोत. आपल्याला एक फोन येतोय शलाकाजी कल्याणवरून. हॅलो. हॅलो, नमस्कार. नमस्कार. मी शलाका गाडगी. हां हां, बोला. माझा असा प्रश्न आहे की माझं वय आहे 74, मला नो बीपी नो शुगर बरं. आणि माझं वजन आहे 50. बरोबर तर अशा आता सध्या मला फक्त दम्याचाच त्रास आहे, बरोबर. पण बाकी कुठलाही त्रास नाही. तर अशा परिस्थितीत हा अटॅक येऊ नये म्हणून मी कोणती काळजी घ्यावी आणि अजूनही मला वजन कमी करणं गरजेचं आहे. ओके, धन्यवाद शलाकाजी, तुमचा प्रश्न कळलेला आहे. ओके, तर कसं आहे, जसं मी आधी सांगितलं की वय जेव्हा 50च्या वरती जातो तेव्हा वय पण एक रिस्क फॅक्टर असतो स्ट्रोक होण्याचा. पण सर्वात मोठे कारण जे असतात ते ब्लड प्रेशर, डायबिटीज हे आहे. आणि तुमची प्रकृती खूप चांगली आहे असं सांगायला हरकत नाही की तुम्हाला या वयातसुद्धा डायबिटीज म्हणजे ब्लड प्रेशर किंवा साखरेचा त्रास नाही आहे. पण ह्याचं रेग्युलर तपास करणे, म्हणजे तुम्ही एक 6-6 महिन्याला रक्ताचा तपास करू शकता, रेग्युलर रक्तदाबाचा तपास करू शकतात. एक्सरसाइज म्हणजे फिजिकल ॲक्टिव्हिटी हे करायला पाहिजे. तर असं सांगितलं जातं की एका आठवड्यात 150 मिनिट इतकं एक्सरसाइज झालं पाहिजे, म्हणजे मॉडरेट एक्सरसाइज. मॉडरेट म्हणजे मध्यम वर्गाचे व्यायाम. त्यामध्ये आपलं वॉकिंग येतं, म्हणजे चालणं येतं, जॉगिंग येतो, तुम्ही थोडंफार स्विमिंग करू शकता, हळूहळू सायकलिंग करू शकतात किंवा जिममध्ये जाऊन ट्रेडमिलवर सुद्धा चालू शकतात, बॅडमिंटन, टेनिस हे सुद्धा खेळू शकतात. तर हे तुम्ही दिवसाला एक अर्धा तास जरी केला आणि आठवड्यातून तुम्ही 5 दिवस तरी केलं तरी हा जो 150 मिनिटचा जो आपला टार्गेट आहे तो पूर्ण होतो. जर तुम्ही तीव्र एक्सरसाइज करत असाल, जसं जास्त स्विमिंग करणे, हायकिंग करणे, सायकल चालवणे फास्ट, तर तुम्ही 75 मिनिट केलं, म्हणजे दिवसाला 15 ते 20 मिनिट केलं आणि आठवड्यातून 5 दिवस केलं तरी तुमचं 75 मिनिटाचं टार्गेट कंप्लीट होतो. तर जरी तुम्हाला थोडे रिस्क फॅक्टर्स आहेत, पण एक्सरसाइज, चांगला आहार ज्यामध्ये तुम्हाला एक्स्ट्रा जो मीठ असतो, जसं हे लोणचे, पापड वगैरे ते कमी करणे, जेवणामध्ये सुद्धा जर जमलं तर मीठ कमी करणे, हे जर तुम्ही करू शकत असाल तर हे खूप फायद्याचं आहे आणि तुम्ही रिस्क किंवा जोखीम कमी करू शकाल. बरोबर. मग ज्या वेळेला पक्षाघात होतो त्यावेळेला त्याच्या निदानासाठी चाचण्या कोणत्या कोणत्या केल्या जातात, त्याचं स्क्रीनिंग कसं केलं जातं? बरोबर आहे. तर जो स्ट्रोकचं आपण डायग्नोसिस किंवा निदान म्हणतो त्यासाठी आपल्याला ब्रेन स्कॅन करावा लागतो. तर त्यामध्ये CT स्कॅन आहे, MRI आहे. तर MRI हा थोडा मोठा स्कॅन असतो आणि कधीकधी जर छोटा पक्षाघात किंवा छोटा स्ट्रोक असेल तर CT स्कॅनवर पहिल्या 24 तासामध्ये कधीकधी तो नाही दिसून येत, तर तेव्हा आपल्याला MRI करावा लागतो. आणि जर रक्तस्राव झालेला असेल तर तो आपल्याला CT स्कॅनमध्येही दिसून येईल. त्यासोबत आपल्याला एन्जिओग्राफी करायला लागते रक्ताच्या नळिकेची, बघायला की तिथे काही चोकअप तर नाही झालेलं आहे. तर त्यासाठी आपण CT स्कॅन किंवा MRIच्या मदतीनेच एन्जिओग्राफी करू शकतो. त्यानंतर आपल्याला हृदयविकार आहे की नाही ते बघायला आपण 2D इको किंवा हार्टचं स्कॅन असं करतो. आपण थोडे ब्लड टेस्टसुद्धा करून बघतो की आपल्याला काही रिस्क फॅक्टर्स किंवा जोखीम भेटतं का, जसं डायबिटीज आहे का, चरबी किती आहे, ब्लड प्रेशर कसा आहे. आणि हे काहीच नसेल तर काही पुढचे पण स्पेशलिस्ट टेस्ट करण्याची गरज पडू शकते आपल्याला. बरोबर. एकदा पक्षाघात झाल्यानंतर पुन्हा त्या व्यक्तीला डबल वेळा पक्षाघात होऊ शकतो का सर? हो, तर त्याचे काही कारणं असतात. तर सहसा जर ट्रीटमेंट पेशंट घेत असेल, जसं एकदा पक्षाघात झाल्यानंतर रक्त पातळ करण्याची गोळी, चरबीची गोळी, BP शुगर काय असेल त्याची गोळी, हे लाईफ लाँग किंवा मरणेपर्यंत घ्यावे लागतात. पण जर हे गोळ्या काही कारणामुळे मिस झाले असतील किंवा घेतल्या नसतील तर परत स्ट्रोक होण्याची रिस्क असते. कधीकधी पेशंट ला डोस कमी पडतो औषधांचा आणि त्यामुळे सुद्धा परत पक्षाघात होऊ शकतो. किंवा जर शुगर BP कंट्रोलमध्ये नसेल तरीही परत होण्याची शक्यता असते. आणि शेवटचं म्हणजे काही जेनेटिक आजार असेल आणि त्याचं ट्रीटमेंट पूर्णतः झालं नसेल तरीही स्ट्रोक किंवा पक्षाघात होण्याची रिस्क असते.
पण सहसा जर ट्रीटमेंट चालू ठेवली, फॉलोअप चांगला ठेवला तर रिकरंट स्ट्रोक किंवा परत परत होण्याची शक्यता कमी असते. बरोबर. आपल्याला एक फोन येतो प्रेक्षक हो. सदाशिवजी बदलापूरवरून आहेत. हॅलो 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 नमस्कार. नमस्कार. सदाशिवजी प्रश्न विचारा तुमचा. हॅलो. प्रश्न असा, माझं वय 81 आहे. मला वन साईडनी म्हणजे हॅलो हॅलो सदाशिवजी तुमचा आवाज नाही येत आहे. का आवाज येत नाही? हॅलो. प्रेक्षक हो, आपल्याला हा प्रश्न कळालेला नाहीये. इथे वेळ झालेली आहे एका छोट्याशा विश्रांतीची. कुठे जाऊ नका, पाहत राहा आपला आवडता कार्यक्रम आरोग्य संपदा. तर प्रेक्षक हो, ब्रेकनंतर तुमचं पुन्हा एकदा स्वागत आहे आरोग्य संपदा या कार्यक्रमामध्ये. आणि आज आपण चर्चा करत आहोत जागतिक पक्षाघात दिवस या विषयावर. आणि या विषयावर मार्गदर्शन करत आहेत सुप्रसिद्ध मेंदूविकार तज्ज्ञ डॉक्टर नोएल गोम्स सर. ब्रेकला जाण्यापूर्वी आपल्याला एक फोन आला होता सदाशिव सरांचा बदलापूरवरून. त्यांचा असा प्रश्न होता सर की त्यांना दम्याचा त्रास आहे, तसेच मणक्याचेही आजार आहेत. तर पुढे त्यांना भविष्यामध्ये पक्षाघात होण्याचे चान्सेस आहेत का, आणि असेल तर कशा प्रकारे काळजी घ्यावी? अच्छा, तर कसं आहे की तुम्हाला सध्या ब्लड प्रेशर म्हणजे उच्च रक्तदाब आणि मधुमेह नाही आहे, ती चांगली गोष्ट आहे. पण हे जे रिस्क फॅक्टर्स आहेत ते वयाप्रमाणे वाढत जातात आणि वयामध्ये ते येऊ शकतात. तर ह्याचं तपास करणे, जसं तुम्ही एक 6-6 महिन्याला तुमचं रक्त तपास करू शकता, शुगरसाठी ब्लड प्रेशर चेक करू शकतात. थोडं तुम्हाला दम्याचा त्रास असल्यामुळे तुम्ही मध्यमवर्गीय किंवा तीव्र एक्सरसाइज करणं तुम्हाला शक्य होणार नाही, म्हणून घरामध्ये थोडं बेसिक एक्सरसाइज किंवा वॉकिंग तुम्ही करू शकतात. ह्याने तुमच्या शरीराची हालचाल चालू राहील आणि त्यामुळे हे जोखीम थोडंसं कमी होऊन जाईल. परत जर तुम्हाला काही हृदयाचं वगैरे विकार असेल तर त्याचं बरोबर ट्रीटमेंट घेणे, फॉलोअप करणे हे सुद्धा गरजेचं आहे. जर हे जोखीम तुम्ही कमी केलं तर पक्षाघात किंवा स्ट्रोक होण्याची रिस्क तुम्हाला कमी होऊन जाईल. बरोबर. सर, पक्षाघात म्हटलं की बऱ्याच वेळेला आपल्या डोळ्यासमोर येतं ते म्हणजे एक वयस्कर किंवा मध्यमवर्गीय लोक. पण लहान मुलामध्ये पक्षाघात होण्याचे चान्सेस असतात का, आणि असेल तर त्याची कशी काळजी घ्यावी आणि कारणे काय आहेत? तर लहान मुलांमध्ये पक्षाघात होण्याचं प्रमाण खूप कमी आहे, पण नाही असं नाही, पक्षाघात होऊ शकतो. पण त्याची कारणं काही वेगळी असतात. कारण मधुमेह, रक्तदाब, खराब चरबी हे लहान मुलांमध्ये दिसत नाही. तर त्याचे जे जोखीम किंवा रिस्क फॅक्टर्स असतात ते वेगळे असतात. तर लहान मुलांमध्ये हृदय किंवा हार्टचा आजार, त्याचे विकार, हृदयाचे वॉल्व्सचा आजार किंवा विकार, किंवा काही इन्फेक्शन्स होणे, जसं ब्रेनमध्ये इन्फेक्शन होणे, हार्टमध्ये काही इन्फेक्शन होणे, त्यामुळे पक्षाघात होऊ शकतो. दुसरी गोष्ट म्हणजे काही जेनेटिक आजार असतात ज्यामुळे आपला रक्त जास्त घट्ट होतो आणि रक्ताचे गाठी बनू शकतात, त्यामुळे होऊ शकतं. किंवा काही जेनेटिक आजार असतात ज्यामुळे रक्त वाहिण्यामध्ये प्रॉब्लेम असतो, त्यामुळे होऊ शकतात. तर कुठल्या पेशंटला हे होईल हे सांगणं थोडं कठीण असतं छोट्या मुलांमध्ये, कारण आपल्याला रिस्क फॅक्टर्स किंवा जोखीम सहसा दिसून येत नाही. पण जर फॅमिलीची हिस्ट्री असेल, म्हणजे जर त्यांच्या फॅमिलीमध्ये असं कमी वयात स्ट्रोक होणार किंवा कमी वयात पक्षाघात झाला असेल तर ही एक रिस्क असते आणि आपल्याला काळजी ठेवायला पाहिजे की त्या मुलांमध्ये सुद्धा ते होऊ शकतं. बऱ्याच वेळेला पक्षाघात ज्या वेळेला होतो त्यावेळेला पेशंटची हालचाल ही बंद होऊन जाते, त्याचं चालणं फिरणं हे पूर्णपणे बंद होतं अगदी पहिल्या स्टेजमध्ये. तर अशा वेळेला ह्या पेशंटला बेडवर झोपण्याशिवाय पर्याय होत नाही. मग अशा बेड रिडन पेशंटची काळजी कशी घ्यायला पाहिजे आणि भविष्यात त्यांना कॉम्प्लिकेशन होऊ नये म्हणून काय करता येईल? तर स्ट्रोक जर तीव्र असेल किंवा मोठा असेल तर रिकव्हरी कधी कधी तितकी जास्त होत नाही आणि सुरुवातीला बेड बाउंड किंवा बेड रिडन पेशंट असू शकतो. तर बेड रिडन जेव्हा पेशंट असतो तेव्हा सर्वात मोठा रिस्क किंवा जोखीम असते ते म्हणजे बेड सोर किंवा प्रेशर सोर आपण असं म्हणतो, की जेव्हा एक पेशंट एकाच पोझिशनमध्ये तासनतास असतो तेव्हा तिथे प्रेशरमुळे जखम होऊ शकते. आणि सुरुवातीला फक्त तिथे चमडी किंवा कातडीचं जखम असते आणि ते
लवकर बरं पण होतं. पण जर ती जखम वाढत गेली, जास्त खोल गेली, तर तिथे इन्फेक्शन होऊ शकतं आणि ते इन्फेक्शन झाल्यामुळे सुद्धा पेशंटची प्रकृती किंवा कंडिशन जास्त खराब होऊ शकते आणि रिकव्हरीमध्ये थोडा वेळ लागू शकतो. त्यामुळे तर पेशंटची पोझिशन चेंज करणे 2-2 तासाला, म्हणजे जर पेशंट पाठीवर असेल तर 2 तासानंतर एका कुशीवर करणे, त्यानंतर 2 तासानंतर एका कुशीवर करणे, हे 2-2 तासाला पोझिशन चेंज करणे. दुसरी गोष्ट म्हणजे आजकाल जो बेड असतो त्यावर जी गादी असते ती आपल्याकडे स्पेशल गादी अवेलेबल झालेल्या आहेत अशा बेड रिडन पेशंटसाठी. त्यामध्ये वॉटर बेड, एअर बेडसुद्धा येतो की त्या गादीमध्ये हवा असते किंवा पाणी असतं आणि यामुळे तो जो प्रेशर असतो आणि जी जोखीम असते प्रेशर सोर्सची ती कमी होऊन जाते. दुसरी गोष्ट म्हणजे पेशंटला लघवीच्या जागी नळी लागलेली असते, कारण पेशंट परत परत बाथरूमला जाऊ शकत नाही. तर ही लघवीची नळी जितकी जास्त दिवस राहील तितकं लघवीचं इन्फेक्शन होण्याची शक्यता असते. तर त्यात 2 प्रकारचे नळ्या येतात, सिलिकॉन पण येते आणि लेटेक्स पण येते. सिलिकॉन आपण जास्त वेळ ठेवू शकतो, पण साधारणतः दर महिन्याला ती नळी चेंज करायला पाहिजे. त्यानंतर खूपदा पेशंट्सना नाकातून सुद्धा नळी टाकलेली असते, त्याला आपण राईल्स ट्यूब असं म्हणतो. जर पेशंट स्वतःहून खाऊ शकत नाही किंवा पेशंटला खाताना ठसका लागत असेल, जो जेवण किंवा पाणी अन्न नळीकेत जायला पाहिजे तो जर श्वास नळीकेत जात असेल स्ट्रोकमुळे, तेव्हा आपण नळी टाकतो नाकातून, ती डायरेक्ट आपल्या पोटामध्ये जाते आणि आपण त्या नळीतून लिक्विड देऊ शकतो, दूध देऊ शकतो, जेणेकरून की त्यांना आहार जाईल. तर ही ट्यूबसुद्धा आपल्याला दर 1 महिन्याला चेंज करायला पाहिजे. तिसरी गोष्ट म्हणजे आहार खूप महत्त्वाचा असतो आणि या पेशंट्सना रिकव्हरीसाठी आणि त्यांची इम्युनिटी किंवा प्रतिकारशक्ती नॉर्मल राहण्यासाठी आपल्याला हाय प्रोटीन त्यांना डाएट द्यावा लागतो. तर हाय प्रोटीन डाएट, त्यानंतर आपल्या शरीरासाठी जे महत्त्वाचे तत्त्व असतात म्हणजे मिनरल्स असतात, विटॅमिन्स असतात, ते त्यांना बरोबर जायला पाहिजे. त्यासाठी एका डायटिशियनचा सल्ला घेऊन त्यांना त्या नळीतून काय काय देऊ शकतो, किती वेळा द्यायचं असतं आणि किती ml मध्ये द्यायचं असतं, तो पूर्ण डाएट चार्ट बनवून घ्यायला पाहिजे आणि त्या हिशोबाने त्यांना चांगला आहार पण दिला जाईल. त्यानंतरची गोष्ट म्हणजे हे जेव्हा इन्फेक्शन्स होतात तेव्हा आपल्याला डॉक्टरकडे जाऊन त्याची ट्रीटमेंट म्हणजे अँटीबायोटिक्स वगैरे जे पण असेल ते आपल्याला घ्यायला पाहिजे, कारण जेव्हा हे इन्फेक्शन्स होतात तेव्हा पेशंटची रिकव्हरी थोडी स्लो होऊन जाते. बरोबर. ज्यावेळेला बेड रिडन पेशंटच्या रिहॅबिलिटेशनचा विचार केला जातो त्यावेळेला त्यांच्या रिहॅबिलिटेशनसाठी मदत होईल किंवा रिहॅबिलिटेशन कशा प्रकारे करता येईल? तर प्रत्येक स्ट्रोकच्या पेशंट्सला रिहॅबिलिटेशनची गरज लागते. तर रिहॅबिलिटेशन म्हणजे जसं पुनर्वासन आपण म्हणतो की पेशंट जसा आधी होता, जशी त्याची दिनचर्या होती, तो जसा काम करत होता, तितकं आपल्याला प्रयत्न करायचा असतं की तितकं तो करू शकतो. आणि कधीकधी चांगल्या फिजिओथेरपीने ते होऊन पण जातं. आणि पक्षाघात किंवा स्ट्रोकच्या ट्रीटमेंटमध्ये रिहॅबिलिटेशन ह्याचा एक सिंहाचा वाटा आहे आणि त्यामध्ये फिजिओथेरपिस्ट येतात, ऑक्युपेशनल थेरपिस्ट येतात. जेव्हा पेशंटला बोलता येत नाही किंवा बोबडी वळते किंवा जेवण करता येत नाही तेव्हा तिथे स्पीच थेरपिस्ट आणि स्वॉलोइंग थेरपिस्टची मदत लागते. आपल्याला घरी छोटे छोटे एक्सरसाइजेस करावे लागतात. जसं जर हातापायाची कमजोरी असेल तर आपण स्माइली बॉल घेऊन त्याची एक्सरसाइज करू शकतो. हातात कागद घेऊन तो कागद फोल्ड करणे, तो कागद क्रम्बल करणे, हे सुद्धा एक्सरसाइजेस असतात. हात वर उचलणे, खाली करणे, हे सुद्धा महत्त्वाचं असतं. जर पेशंट उभा राहू शकतो तर थोडं सपोर्टने चालणे, हे सुद्धा त्यात एक्सरसाइजचा भाग आहे. जसं पेशंट हळूहळू चालायला लागतं तसंच मग वॉकरने चालणे, सपोर्टने चालणे, बेडच्या आजूबाजूला 2-3 पावलं चालणे, असं हळूहळू आपण त्याची कपॅसिटी आणि एक्सरसाइजची तीव्रता वाढवत जातो आणि पेशंटचं रिहॅबिलिटेशन करतो. दुसरी गोष्ट असं आहे की बेड रिडन पेशंटमध्ये सुद्धा पेशंट एक्सरसाइज करू शकत नाही, पण आपल्याला करावी लागते. कारण असं होतं की पेशंट जेव्हा बेड रिडन असतो आणि खूप वेळासाठी त्याच्या हातापायची हालचाल होत नाही तेव्हा तिथे रक्त जमा होऊन जातं त्या रक्तनलिकेमध्ये आणि तो रक्त घट्ट होऊन तिथे क्लॉट्स बनू शकतात. त्यामुळे आपल्याला हातापायाची हालचाल करणे गरजेचं असते. तर पेशंटचे जे नातेवाईक किंवा अटेंडर असतात ते हातापायाचं एक्सरसाइजेस करू शकतात, जसं की हातापायाचं वर खाली करणे किंवा थोडंफार एक्सरसाइज करणे, हे करणे गरजेचं असते. आणि जे पेशंट्स असतात त्यामध्ये सायकॅट्रिस्ट, सायकोलॉजिस्ट किंवा काउन्सिलरची पण आपल्याला कधी कधी मदत लागू शकते.
कारण जेव्हा पेशंट पहिल्यासारखं चालू शकत नाही, बोलू शकत नाही, तेव्हा पेशंटला कधी-कधी डिप्रेशनसुद्धा येतं की मी माझ्या नातेवाईकांवर अवलंबून झालेलो आहे, मी स्वतःहून काय करू शकत नाही. तर हे डिप्रेशनसाठी काउन्सिलिंग आणि कधी-कधी सायकॅट्रिस्ट आणि औषधांची पण गरज पडू शकते. आणि जेव्हा आपण रिहॅबिलिटेशन म्हणजे एक्सरसाइज, त्यांचं सायकोलॉजिकल काउन्सिलिंग, त्यांचं चांगला आहार, जेव्हा आपण हे सर्व करतो तेव्हा पेशंटची हळूहळू रिकव्हरी चालू होते आणि चांगल्यापणे होते. आणि हे जर आपण सुरळीत केलं तर पेशंटची रिकव्हरी अजून फास्ट होऊन जाते. खूप छान. प्रेक्षक हो, सरांनी रिहॅबिलिटेशन म्हणजे ज्यावेळेला पेशंट बेड रिडन असतो किंवा बेडवर असतो, त्याची हालचाल बंद होते, त्यावेळेला कोणत्या कोणत्या चिकित्सा करता येतील किंवा कुठले कुठले प्रोसिजर्स करून त्याला आपण पुनर्पदावर आणू शकतो, हे खूप छान पद्धतीने सांगितलेलं आहे. जर पेशंट बोलत नसेल तर त्याला स्पीच थेरपी करू शकतो, फिजिओथेरपी करून त्याचे जे सकटलेले सांधे आहेत किंवा जे हातपाय आहेत ते सुद्धा आपण मोकळे करू शकतो, पेन कमी करू शकतो. त्याचप्रमाणे जर पेशंट चिडचिड करत असेल किंवा मानसिक स्तरावर जर त्याला त्रास होत असेल तर काउन्सिलर किंवा सायकियाट्रिकची मदत घेऊनही आपण त्याला शांत करू शकतो किंवा औषधांच्या जोरावरती पक्षाघाताचा जो त्रास आहे तो बऱ्याच वेळेला कमी केला जातो आणि पूर्वीसारखे पेशंट चालूही शकतात आणि व्यवस्थित होऊही शकतात. सर, तुमच्या प्रॅक्टिसमधील अनुभव काय सांगाल? हो, तर प्रॅक्टिसमधला अनुभव सांगायला गेलो तर सध्याचा जो अनुभव आलेला आहे त्यावरून मला एकदम आशावादी किंवा ऑप्टिमिस्टिक वाटत आहे. म्हणजे फ्युचरसाठी किंवा पुढे येणाऱ्या काळासाठी. ते कारण जेव्हापासून हे थ्रॉम्बोलिसिस ही ट्रीटमेंट चालू झालेली आहे आणि ही ट्रीटमेंट फक्त मोठ्या कॉर्पोरेट हॉस्पिटल्समध्येच नाही तर आपल्या पब्लिक हॉस्पिटलमध्ये सुद्धा अवेलेबल आहे. आणि पब्लिक हॉस्पिटलमध्ये सुद्धा बरेचदा आपण असे पेशंट्सना थ्रॉम्बोलिसिस ही ट्रीटमेंट दिलेली आहे. आणि अनुभव असा की जे पेशंट्स येतात ज्यांना बिलकुल चालता येत नाही, बोलता येत नाही, हातपाय बिलकुल उचलू शकत नाही, म्हणजे आपण जर मेडिकल टर्ममध्ये सांगायला गेलो तर पॉवर ज्यांची 0 असते, अशा पेशंट्सना सुद्धा जेव्हा आपण हे थ्रॉम्बोलिसिस इंजेक्शन देतो तेव्हा 1-2 दिवसात पेशंट हात उचलायला लागतो, पाय उचलायला लागतो, थोड्या दिवसात पेशंट चालायलाही लागतो, जे आपल्याला बिलकुल अपेक्षित नसतं. आणि भलेही पेशंटची प्रकृती थोडी खराब झाली असेल, व्हेंटिलेटरची पण गरज पडू शकते, पण तरीही या ट्रीटमेंटने पेशंटची सुधारणा झालेली आहे. आणि आमच्याकडे असे बरेच सक्सेस स्टोरीज आहेत की ज्या पेशंटला ही ट्रीटमेंट दिल्यानंतर की पेशंटची खूप चांगली सुधारणा झालेली आहे. दुसरी गोष्ट म्हणजे फिजिओथेरपी आणि ऑक्युपेशनल थेरपी. तर जेव्हा न्यूरोलॉजिस्ट किंवा फिजिशियन ट्रीटमेंट देतो तेव्हा ते औषधांची ट्रीटमेंट असते. त्यामध्ये जो स्ट्रोक झालेला आहे त्यासाठी आहे आणि पुढे स्ट्रोक नाही व्हायला पाहिजे त्यासाठी आहे. पण जो स्ट्रोक झालेला आहे आणि त्यामध्ये जेव्हा आपल्याला काम वाढवायचं असतं किंवा ताकद वाढवायची असते तेव्हा फिजिओथेरपिस्टची आणि ऑक्युपेशनल थेरपीची खूप गरज पडते. आणि जेव्हा आपण व्यायाम करत नाही तेव्हा त्या मसलची किंवा त्या स्नायूचा साईज म्हणजे आकारसुद्धा छोटा व्हायला लागतो. म्हणून व्यायाम आणि एक्सरसाइज ही खूप गरजेची असते. आणि ही थ्रॉम्बोलिसिस ट्रीटमेंट आम्ही वयाच्या 18 सालाच्या मुलीला पासून 80 सालाच्या पेशंटपर्यंतला सुद्धा दिलेला आहे आणि सक्सेसफुली दिलेला आहे. त्यासोबत थ्रॉम्बोलिसिससोबत मेकॅनिकल थ्रॉम्बेक्टमी सुद्धा आम्ही केलेला आहे पेशंटचा आणि तो अनुभव आमच्यासाठी खूप चांगला आहे आणि म्हणून हा खूप आशादायी किंवा ऑप्टिमिस्टिक आम्हाला वाटत आहे पुढे. बरोबर, खूप छान सर. विषय खूप मोठा आहे, पण जाता जाता प्रेक्षकांना तुम्ही काय सल्ला द्याल? हो, मी एक फक्त स्लाइड दाखवतो, त्यामध्ये तुम्हाला एक आयडिया येऊन जाईल. तर सांगायचं गेलं तर पक्षाघात हा मोठा आजार आहे, पण आता घाबरण्यासारखं नाही आहे. आपल्याकडे खूप ट्रीटमेंट अप्रोचेस अवेलेबल आहेत, पण पक्षाघात न होणं हे इम्पॉर्टंट आहे. तर यासाठी चांगला आहार, एक्सरसाइज, वेट आणि स्मोकिंग किंवा धूम्रपान बंद करणे, स्ट्रेस मॅनेज करणे, रक्तदाब आणि मधुमेह कंट्रोल किंवा नियंत्रित आणणे हे सर्वात गरजेचं आहे. बरोबर सर, आपण इथे आलात आणि आम्हाला पक्षाघाताबद्दल खूप चांगल्या पद्धतीने मार्गदर्शन केलं, त्याबद्दल सह्याद्री वाहिनीच्या वतीने आणि प्रेक्षकांच्या वतीने मी तुम्हाला धन्यवाद देते. थँक्यू. धन्यवाद. प्रेक्षक हो, आजचा आपला हा पक्षाघाताचा विषय तुम्हाला नक्कीच कळला असेल. आता वेळ झालेली आहे थांबण्याची, तेव्हा पुन्हा भेटूया पुढच्या भागामध्ये एका नवीन विषयासोबत, एका नवीन तज्ज्ञांसोबत. तोपर्यंत आपल्या आरोग्याची काळजी घ्या, आनंदी राहा.
धन्यवाद.